आवाज आहेस, तू द्रष्टा आहेस, श्वास आहेस आणि तू तुझा देह नष्ट झाल्यावर ते जाणून टाकतील आणि तो कोण ते कर्म भोगू शकत नाही. त्याचा साक्षी जो तू आत्मा तो पूर्ण आणि व्यापक आहेस. तिथपर्यंत आपण हा माऊली, हा ग्रंथ वेगळा आहे का? मग देहाचा तू दृष्टा आहेस म्हणून देहच तू नव्हेस. देह पंचमहाभूताचा असल्यामुळे तुझाही नाही असा गुरु महाराज आपण मला सांगितले. पण पंचमहाभूते कोणते म्हणतात ते मला सांगावी, ते मला ठाऊक नाही. त्याची नावं सांगा. गुरु म्हणतात आकाश, वायू, तेज, जल, आप आणि पृथ्वी ही पंचमहाभूत आहेत. शिष्य म्हणतो आपण सांगितलेल्या पंचमहाभूताचे भाग माझ्या शरीरात तर मला स्पष्टपणे दिसत नाहीत. तुम्ही सांगतात पंचमहाभूते ते दिसले पाहिजे मला येतं. मग ते कोणता भाग कुणाचा आपण हमेशा ऐकतो की जलाचा रक्त आहे, मांस आहे, आकाशाचं हाडे आहेत, वायू हा श्वास आहे, अग्नी हत्ते आणि त्वचा आणि केस आहे, सगळे आणि जठरामध्ये अग्नी तोच आहे. तसं नाना रूपाने तुमच्या देहात तो पंचमहाभूत असताना तुम्ही मी देह म्हणतात म्हणजे हा पंचमहाभूत आहेत आणि ते मी नाही, त्याला मी जाणणारा भिन्न आहे असे समजून होणं कठीण आहे, फार कठीण आहे. कारण त्याचा अधिकार असतो आणि त्या भूमिकेत जाण्यासाठी आपण ती स्थिती सांभाळली पाहिजे आणि ते स्थिती अगदी संपली पाहिजे. कारण जे अंतःकरणाचे धर्म ते अंतःकरणाचे धर्म ठेवले पाहिजे आणि आपला अधिकार पूर्ण करून आपल्या जे आपलं रूप आहे ते आपण सतत भोगलं पाहिजे. आपलं रूप आपण सोडतो ना. आपलं रूप अरूप आहे, आपण स्वरूप आहे, आपण देहरूप झालो. 3 गोष्टी बघा. आपण अरूप आहे, आपण आपलं रूप हे नाहीये, स्वरूप आहे. आपण स्वरूप आहे, आपण अरूप आहे, हे देहरूप आहे. आपण अरूप आहे, आपण स्वरूप आहे, पण आपण देहरूप झालो. तर हे झालो अज्ञानामुळे होतो पूर्वस्थिती आणि आपण बघतो देहस्थिती. म्हणजे हा परमार्थ काय असं ऐकून सोडायचं नाही, करायचं पण नाही. फक्त ह्याला जाणणं आणि अनुभवणं हा परमार्थ अगदी सुंदर आहे आणि आपल्या सुखासाठी आहे. इथं दुःख आहे, इथं सुख. तिकडं खोट आहे, इकडं सत्य आहे, खरं आहे. तिकडं संबंध ईश्वराचा आहे, इकडे देहाचा आहे. तिकडे वृत्ती चलबिचले चंचले गुणात आहे, भगवंतात नाही. तिकडे विषयाचा संबंध आहे, वृत्तीचा विकार आहे, बुद्धीला देहाचा आकार आहे, पंचमहाभूताचा सुकार आहे. म्हणजे खोट्या कशा बघा ना, खोट्या ते आपल्याला इतकं स्थिर आणि समाधान चित्त होतं ते फक्त परमार्थ आहे. आता 5 भाग सांगा बरं काय सांगितलं मी. ते लगेच जात असत ते. सांगा नाही माऊली, कोण आले आहे नाही. तिथं? बरं ठीक आहे. किती 5 आहेत का 10? किती लोक आहेत आपण? थांबा बघते हा माऊली. 50 नाही 21 लोक आहेत. 21 माऊली, 21 आहेत माऊली. कारण दुपारी जास्त लोक सवय येते, कंटाळा येतो आणि असला पाठ का नसला पाठ सकाळी ऐका वाटते. शेवटचं जे पंचमहाभूत आहेत ते आपल्याला स्वीकारणे. कारण बुद्धी मी भूत आहे असं म्हणतच नाही, म्हणते का? हे बुद्धी हे भूत आहे असं म्हणते का? ती देह म्हणते, देह माझा म्हणते, देह मीच म्हणते. म्हणजे इथपर्यंत आपण ओलांडली की आपण खोट्यातच आहेत, भगवंतात नाही आणि खरं परमार्थ नाही. नाही, उद्धार जिथं कल्याण आहे तिथे उद्धार आहे, जिथं आत्मसाक्षात्कार आहे तिकडे जीव बेजार आहे हवेतील. आणि इतकं अवघड आहे तरी अवघड तुम्ही करून घेतले, अवघड नाही. जेव्हा बुद्धी सुटते ना खोट्यातून, विटती ना देहातून सुटती आणि खोट्यातून सुटती, प्रपंचातून मिळती, परमेश्वर मिळती, तेवढं नाही गणित. कारण तिला जोपर्यंत कंटाळा येत नाही ना देहाचा तोपर्यंत ती वैराग्यात नाहीये. उदास वृत्ती देहात नसतेच.
बोधमय स्तुती ईश्वरा सोडत नसतेच आणि साधूची संगती वाया जात नसतेच, कधी जात नाही. काल आपण त्या ओरडलं होतं का, तर तिथे अभंग चालू होते, तो संताचे अभंग होते. तर मी म्हणलं आपण लक्षात ठेवा, कारण मला तो पाठ अभंग होता. काय सांगू या संत संगतीचे सुख, हा काय सांगू या संत संगतीचे सुख, इतकंच लागत राहिलं. तिथं मला ध्रुपदी आलत, म्हणलं जाऊ द्या, त्याच्या पुन्हा आपल्याला एवढं जरी आलं तरी आपल्याला पुन्हा अभंगातून काढता येत. त्याची चाल टाळ मृदंग मस्त होते, पण आपलं वापस यायचं नाही. मी पण म्हणलं असतं, ते पण ऐकलं असतं, तर मला टाळावर भजन म्हणता येईल. त्याच्यासोबत मी म्हणू शकते मृदंगावर टाळावर, तर मला प्रॅक्टिस आहे त्याची. एखादा म्हणलं असतं, एखादा ऐकलं असता, पण आपलं वापस यायची आठवण थांबवत नव्हता. तर तुम्हाला भजनात बसायचं होतं. आपण सांगितलेल्या पंचमहाभूताची नावे माझ्या सर्वात तुम्हाला स्पष्ट दिसत नाहीत, असे असून देहात पंचमहाभूताचे देह काय म्हणून म्हणायचं बरं, दिसत नाहीत ना, मग त्याला पंचमहाभूत का म्हणून? तेच म्हणते, माझच म्हणते भूत दाखवा, भूत दाखवा, तर आपण त्याला म्हणतो. आता आहे ना, गुरु म्हणतात, अरे बाबा विचार करून शोधून पाहशील तर ते तुला सापडेल, समजेल. तुझ्या शरीरात जितका कठीण भाग आहे तितका पृथ्वीचा कठीण. पृथ्वी किती जड आहे, जाते का, खाल्ले जाते, हा, मग तो तितका कठीण भाग आहे तितका पृथ्वीचा. द्रवविविध भाग, रसरूप जितका भाग आहे तितका पाण्याचा, उष्ण भाग तितका तेजाचा, चलन वलन वायूच्या योगाने होतं. अशा तशा सर्व क्रिया वायूच्या आहेत. जेवढ्या चलन वलन, त्यात हात असा वाकडा होणं, अंकुचन प्रसरण, अंकुचन प्रसरण हे वायूमुळे होते ना. आणि इथं वाळ गेलं म्हणलं की आपण वाळ गेलो म्हणतो, पण लक्षात कसं येते तिथली त्या वायू शक्ती संपली, बाहेर गेली म्हणजे वारं गेलं, म्हणजे या वायू हातातून गेला म्हणून ते हात निष्क्रिय, मग असं लटकत होते, असंच पडत ते. आणि आता हाय त्याचं काय वाटतं का, देवाने हलविलं मध्ये वायू ठेवला, सांधी आहे तो, खाता येतो, चोरता येतं हाताने. या चोरी कशा होती, देवाला हात दिले, चोरी करायला दिली, बरं झालं, चोऱ्या करा, मरुस तर मोरी झाल्या तरी पुन्हा चोरीची काय पुन्हा मोरी. पण करताना वाटतं का, करताना वाटत नाही, करणाऱ्याला वाटत नाही, दोन गोष्टी. आता आहे का, सर्व भाग आकाशाचा आहे, म्हणून जेवढी पोकळी तेवढा आकाश, जेवढा कठीण तेवढा पृथ्वी, जेवढं रस तेवढा जल आहे, आणि जेवढा अंकुच प्रसन्न ते वायू आहे. म्हणजे किती पटापट सांगितले. हे बायकाला आवडतात, बायकाला कथा आहे असं ऐकत ते बसते, मग ते म्हणते म्हणा गाणी ऐकत बसतात, ते बघा भजन, मग ते बसते तिथं आणि ते 2 घंटे 3 घंटे पास करते. कधी अर्धा घंटा भजन, पुन्हा मध्ये पुन्हा सुरूच, पुन्हा मध्ये इकडं तिकडं त्यामध्ये नाम घेतले, ते नाम मात्र काय वाईट नाही, चांगले. आता आहे का, शिष्य म्हणतो हा देह पंचमहाभूताचा आहे असे आपण संक्षेपाने सांगितले, पण ते विस्तारपूर्वक करण्यासाठी स्थूल देह पंचमहाभूतांनी वेगवेगळी तत्व कोणते सांगा, त्या भूताचे तत्व सांगा की. भूत सांगितले त्याचं हे, त्याचं ते, पण त्याचे तत्व म्हणजे वायूचं कोण म्हणला, प्राण, असं कशाचे तत्व काय आहे सांगा. लई हुशार देखो, शिष्य हुशार असते. आता स्थूल देहाच्या तत्वाचे कोष्टक पुढे दिल्याप्रमाणे आहे. आता कोष्टक वाचून दाखवते, मग तुम्हाला इकडेच बोलते. इथे काय कोष्टक ऐका. आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी हे 5 होत आहेत. आता आकाशाचं काय काय बनलं, आकाशापासून काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हे कुणाचे गुणधर्म आहे. आकाश बघा ना, राग आल्या कसं झड पडतं, काहीच कळत नाही, भांडत आणि गार पडत, त्याला काहीच सुधरत नाही. तो म्हणतो काम बोलून येत होत की नाही. ह्याचे कोणते काम, आकाशाचं कोण आहे काम, इच्छा अवघड आहे. क्रोध कोणाचं कोण आहे, आकाशाच. मोह हा खोले खतरनाक झाले, सगळे शत्रूच आहे. पुन्हा मोह आणि पुन्हा भय, भीती.
हा म्हणजे भीती कुणाची? आकाशापासून जे तत्व बनले, भीती, मोह बनला, क्रोध बनला, आणि मग तो म्हणतो मला राग आला. आता आकाशाचा राग आकाशाला येईल का तुला येईल? ते आकाशाचा राग आकाशाचं तत्व आहे ते. आपण म्हणतो मला रे राग आलता आता गेला, आता तू तुझा धर्म सोडला आत्मरूपाचा आणि आकाशात घुसली. म्हणजे त्याचे गुणधर्म आपल्यावर घेतल्या. आपले गुणधर्म का आत्मस्वरूपाचे, त्याच्यात राग नाही लोभ नाही, ते बाजूला आहे सगळे. ते त्याला राग नाही लोभ नाही ते काहीच नाही. आता पुढे पाच झाले आपण. आकाशाचे पाच होते, तर इथं सुरुवात करायची. काम, क्रोध, शोक, लोभ, मोह. म्हणजे काय म्हणजे भय, मोह आणि भय. आता वायूचे याच्यामध्ये चलन, वलन, अंकुचन, प्रसरण आणि धावन. धावतो म्हणजे पायाने. चलन, वलन, अंकुचन, प्रसरण, धावा. हे कुणाचे पाच तत्व? वायूचे, वाऱ्याचे. आता तेजाची. आता भूक लागणं, आपण म्हणतो ना अग्नी बाबा. त्याच्यामध्ये शूला, तृषा, आलस्य, निद्रा आणि कांती म्हणजे तेज. आपण म्हणतो का तोंडावर तेज आहे तिच्या, तिची वाणी बी तेज असती. बडा 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 बडा. ऐका आता, तेज म्हणजे अग्नी. याची पाच तत्व. जठरामध्ये अग्नी जास्त पेटले का त्यांना भूक लवकर लागते. त्याची पचनशक्ती खराब आहे, जरा अग्नी मंद आहे, त्याचा अग्नी मंद असतो, त्याला पचन होत नाही, भूक लागत नाही, ते स्वतः खात नाही, लोकांना पण खाऊ देते. लोकांना बघते खाता असतं डोळे पाडून, त्याला जात नाही बेकार पचन. कारण त्याला भूक नाही लागत ना, ते मरी मिशन निवडले. म्हणजे कसं आहे भिलेवर का मी सांगा सुद्धा म्हणजे भूक त्यांच्या मध्ये काय होत ना त्यात त्या अग्नी प्रज्वलित असतो आणि त्याच्या पचनशक्ती पण त्या कमी असतात. त्याची किडनी वगैरे पचन करते ना अन्नाचं, त्यांची तेवढी पॉवर नसते. मग ते लोक जास्त खात नाही, पचत नाही. लोकांचं बघतेच काढलेलं अवघड. कुणाच्या किती व्हायला किती किती बसते. आता मला सांगू माझं उदाहरण आठवण आली मी सांगते. आता एक दिवशी काय होतं मार्केटला, ती जाते मी जाते, ते एका रोडला असतं मी एका मार्केटला. ते मला फोन करते, आई म्हणजे काय पण सांग बरं स्वीट कॉर्न. हा ते विसरते, मग मी आणते. ते म्हणतो आणलं का? मी तूच बोलस की. मला मी काय आणलं? आता तिला खायचं कसं सुनबाईला, तुम्ही दोघं आणले का? म्हणे मग तुला करायचं का? तू कोण बघ नुसतं. आम्ही दोघांचे फसवते ना, आवडतं सगळ्याला. आज एकाची उद्या एकाची खायची, काय झालं बरोबर का चुक सांगा. मग तिला काय त्रास होत, तिला पचत नाही, पण डबल कशाला आणली? तू कोण बघ नुसतं खा, वाच घे. माणसाला दगड खा दगड पचव. नाही लोकांना मस्त कमी पचत नाही, नाही ताई सगळ्याला पचत नाही. आता आहे अक्षुदा, त्रसा म्हणजे तहान, सुधा म्हणजे भूक, आलस्य म्हणजे जडपणा, आणि मूत्र आणि स्वेद घाम. हे कुणाचे नाही सरी. क्षुधा, तृष्णा, आलस्य, निद्रा आणि कांती म्हणजे ते. निद्रा म्हणजे झोप. हे कुणाची झोप आहे? तेजाची. चंद्रनाडी आणि सूर्यनाडी असतील तर जेव्हा सूर्यनाडी थांबते, चंद्रनाडी सुरू होती शांत, तेव्हा झोप येते. आपण तुम्हाला झोपची ना तर औषध असते, आणि तेव्हा आपण कमी खातो तर औषधा भडकते, भूक लागली असती, आणि ते पित्त भडकलं की गरमी तयार होती, औषधा तयार होती. सूर्यनाडी शांत, चंद्रनाडी उडतच नाही, मग त्या बाळाकडे झोप येत नाही ना. चंद्रनाडी उघडतच नाही, सूर्यनाडी थांबतच झोप त्यांचं करणे ते निद्रा येत नाही त्यांनी. आता येतात निद्रा आणि कांती हे कुणाची तेजाची. आता आपण जे त्यामध्ये शुक्र, सोनित, लाला, मूत्र आणि स्वेद तुम्हाला सगळं माहिती समजून घ्या. आता पृथ्वीचे पाच आहेत: अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोग म्हणजे केस. याच्यामध्ये अस्थि म्हणजे हाड, कुणाचे? पृथ्वीचे. मांस आपले सगळं आहेच. त्वचा तुम्हाला नाही, तुम्ही तुगलं आमच्याकडे टॉकीज जास्त, आम्ही स्टॉक करतो. तुम्हारे में नहीं जमता, वो टॉकीज नहीं है, स्टोर्स के नाही तुम्हारे पास. म्हणजे त्याच्यात बॉडीचं असतं बॅलन्स. पृथ्वीचं काय? अस्थि म्हणजे हाड, मांस, त्वचा म्हणजे चामडी, आणि नाडी म्हणजे 72,000 नाड्या, आणि रोम म्हणजे केस.
म्हणजे कुठले पण भोया रांगा कुठे नाही, तुम्हाला सगळं बारीक असं दिसत नाही, प्रत्येक शरीरात रोम आहे. आता हे एवढ्या भूताचे एवढे तत्व सांगितले, एवढे आपल्या शरीराचे काम करतात. तुम्ही म्हणतात मी केले, धावणं कुणाचे वायूचे, तू म्हणते मी गेले पर्वतावर ब्रह्मगिरी चढली म्हणते, तुम्ही सांगा. ती म्हणते ब्रह्मगिरी चढली, वायूला चढली, घेऊन चढली माकडी. म्हणजे अभिमान किती आहे. म्हणजे अहंकार का जात नाही, तर तुम्हाला वाटतं मी. मग आता धावणं प्रसारण चलन वलन कुणाचं आहे, पायाचं आहे. त्या वायूमुळे पाय चालले, वायू गेले की हात असा धरला कुवा, मग ही चालली वायू चालला. काही सूक्ष्म तुम्हाला हसेल नाही, पण सूक्ष्म आहे ते. एक एक तत्व वेगळं. तुम्ही काय म्हणतात ब्रह्मगिरी पर्वत चढले, कुणी म्हणते ते डोंगर चढला, कुणी तुम्ही घेतात का ते गंगेचा उगम. आता आम्ही ज्ञान गंगेत रोज येतो, उगम कशाला, आम्हाला उगमच नाही आणि असतच नाही, आमची गंगाच मावळत नाही कुठे जाऊन आले. काय अवघड आहे ताई. म्हणजे जाणारा कोणी वायू, म्हणणारे कोणी बाई, मी चढले. आता ते पाय हड्डी असतात, आता पायाला का हाडे, तर कुणाचे पृथ्वीचे. मध्ये चलणं वलन धावन अंकुचन प्रसरण वायूचे. पृथ्वीचे तत्व वायूचे तत्व दोघं म्हणून पाय चालले. ही बाई म्हणते मी चालले यात्रेला गेले, मी काय बेल व्हायले, आता काय करा, सगळं तेच अहंकार आहे ना. मग ही चलन वळण असा बेल धरला ना असा व्हायला, जर धरता आला नाही लकवा मावर बेल. मग ती क्रिया त्या भूताची मला हे सांगायचे. आणि तू म्हणती माझी, हा अहंकार आहे, ही अविद्या आहे, हा भेद आहे, वृत्तीचा विकार आहे, कर्माचा प्रकार आहे. हे कळलं की बुद्धी जरा सुटती तुझ्यातून कर्मातून. हे तुम्हाला कळतं का असं बसून एवढं कोष्टक. त्यामुळे काकाने मला सांगा सांगा आकाशाचे 5 गुण आणि तू ह्याचे सांग वायूचे, तू तेजाचे. तिथे पटकन नाव वगैरे सांगू लागतं बसून पटापटा बायका करतात. श्रवण म्हणत मरत कामच नाही, मरणाचे काम. आणि मग काका आणि आसन होता त्याला सांगायचं, त्याला माहिती का आपल्या ब्रह्मस्मीला जाण्याचं. सण कोणता जगताला सोडून ब्रह्मस्वरूपात जगायचं, दृश्याला टाकून त्या स्थितीमध्ये यायचं. छान सांगत भयानक बैठक असो, भयानक कष्ट आहे. त्यांचं घर 2-3 किलोमीटर 2.5 किलोमीटर, रोज 5 किलोमीटर 2दा चालायचे. जे आकाशाचं कार्य आहे, पृथ्वीचं आहे, तेजाचं आहे, जलाचं आहे, वायूचं आहे, ते कार्यरत आहे, त्याच्याप्रमाणे बॉडी चालत आहे. आणि तू म्हणतो मी करत आहे. मग तुझं दृश्य आहे का, तू देश का देवाणबिन नाहीस. किती छान शिकवलं आहे. पाय कुणाचे चलन वलन धावन, पाय चालतात, झाप झाप चालतात पाय, पायामध्ये असते हाड आणि त्याच्यामध्ये हवा वायू, ते चलन वलन आणि धावन. मग ते वायूचं आणि हाडाचं काम आहे का तुझं काम आहे. ही म्हणते मी चालले. कुठे बी अहंकार दिसायला ना, कुठे भाव आहे, कुठे बी संबंध आहे, कुठे मीच आहे, कुठे माझच आहे. हे सुटणं तिथं तो आहे. धरलं किती आहे, कळलं तर बुद्धी आहे, न कळलं तर पाप आहे. न कळलं पापाचे सगळं. पुन्हा जन्म यायचं, पुन्हा मरून जायचं, पुन्हा सुख भोगायचे, पुन्हा कर्म करायचे. आणि कर्म करताना त्याला धरलं तर कर्माचं पुण्य पाप, आणि कर्मातून मन बाहेर तर पाप पुण्याचा अभाव, पाप पुण्याचा अभाव ब्रह्मस्वभाव. मग त्या ठिकाणी मन वृत्ती असते. कर्म करताना त्याला पाहती, कर्माचा साक्षी होती, पाप पुण्य बंद होतं, चित्त चिन्मय होतं, मन भगवंतात राहतं आणि जगताचा संबंध जातो, परमात्मा प्रगट होतो, जीवनमुक्त स्थिती भोगता येते, देह स्थिती गती निघून जाते आणि तो मी अशी अनुभूती येते. परमात्मा सोबत राहतो, देह भावंद होतो. आपला अंतःकरणाचा भाव आत्मभाव सतत राहून देह बुद्धी नष्ट होती. ही वेदांताची स्थिती असते. ही बैठक असते ज्ञानाची. कधी कोणचा भाव असतो. म्हणून हे मला विषय होईल, मला गोष्ट होईल आज घ्या. कारण घरी पण असते, इकडे वेला जा, फुलाला जा, मग थकते, कंटाळा येतो आणि बायका 10-15 लेख डोकं उठतं माझं. आज तुमच्यात मी बसले होता ती मला घेता येईल साधा निवांत बी आहे. तुमचे मुंजे झाले, सगळं झालं, आता आपण बसा म्हणतो. पूर्ण झालं म्हणजे
तुम्ही निवांत मुलं बसा. घरी नसतं कसले मी जाते बाहेर हिंडायला मी बसते का. फुलं हर गुरु महाराज बायका मैत्रिणी काही वाटप काही आणणं काही देऊन काही वाया घातलं टाकून देणं काही नाचलं पाहिजे फेकून द्या लागतं. मग तुम्ही आला तुम्ही फेका. तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या आनंद सावळी असते पण गोड असते एखादी गोड सपक असते ते जास्त ऐक नाही. आता एखादी सावळी असते पण ते जास्त एखादी गोरी पांढरी पण नुसते सपक ते आवडत नाही ते. आपण आजारी पडल्यावर ते पडते माणूस त्याचं तेज जात तेच जात तेच हा म्हणजे तोंडावर तेच जातं. एखादं किती वय असते पण तेच जर दिसतं. एखादं चांगलं असतं पण ते असं मुडकं लटकं बसतं खाली फिरकुट्या खाली लट गेलेलं पळून गेलेलं त्याचा चेहरा प्रसन्न नसतो जे त्याच्यामध्ये तेज नाही का तोंडात लटकलेलं असत वाट. बघा लई ना म्हणे बघते मी ताई म्हणजे प्रसन्न दिसतं का. थोड्या गाजून सांगते मी मी काउंटरवर टाकलं मी जाते दुकान जास्त जाते म्हणजे पण आता विषय आहे की स्थूल देहाच्या तत्वाच्या गोष्ट पुढे दिली आहे. वाचलं स्थूल देहाच्या पुस्तकावरील टीका ही पुढे दिली आहे. आकाशाचे 5 तत्वे आहेत त्यांचे नावे आपण आता हे काय वाचणार नाही पुढे बघा. ही सर्व देहाच्या आकाशात उत्पन्न होतात. मोह आता ऐका काम क्रोध शोक मोह आणि भय हे कुठे होतात हृदयाच्या आकाशात. कुठं कुठं काय काय ते हे कुठे उत्पन्न होतात आकाशात. काय काय होतंय आता पहिल्यांदा क्रोध तिथंच होतं घेऊ म्हणा पुन्हा काम इच्छा इथं ते बाई म्हणते माझ्या मनाला काय वाटलं असेल माझं सगळं घेतलं नव्हतं ते. बरोबर आहे का सांगा. आता ऐका काम कुठून तयार होतो इथंच म्हणजे इच्छा. क्रोध इथून शांत करणं धर्म. शोक इथं तो हृदयात मला किती वाईट वाटत ती बोलली म्हणतो आपण मला किती वाईट वाटलं माझ्या मनाला माहिती. मला वाटलं आता आत्मा म्हणजे मी त्याला काहीच माहित नसतं मी ती मलाच वाटत. धर्म कोणाच्या अंत करण्याचे घेतलं आत्म्याने. चला पुढं शोक दुःख मोह इथंच तयार होतो. आता पुढे होय भीती पण इथंच मी घाबरलो म्हणून धडधड घाल धडधड आहे ना. मग आता अशी आहेत ही सर्व हृदय आकाशात उत्पन्न होतात म्हणून आकाशाचे आहे हृदय आकाश. बापरे पोकळी असते ना हृदय. हा नसते. मग हे कुठे उत्पन्न होतात हृदयाच्या आकाशात. मग ती कुणाचे आकाशाची. आता हे जाणतोस अर्थात तत्वे तू नाहीस तत्व तू नाहीस. इथं निश्चित व्हायला पाहिजे चिंतन करायला पाहिजे अभ्यास करायला. म्हणून तुम्हाला मी म्हणते ना कर्म कमी करा म्हणून तुम्हाला आवडते कशामुळे कमी चिडते का आवडते. तुम्ही रुटीन मध्ये राहणं हे कसं वाटेल तुम्हाला आणि नाही पडलं तर कळण कसं आला आणि बुद्धी निश्चित कसं करेल. तुम्ही रुटीनच करता राहिल्यावर हे पाणी उलटायचे ते ठेवायचं ते उलटायचं. आता श्रावण आले की ते पारायण करायचं म्हणतात आणि 12 महिने कर की मग महादेव श्रावणात का असेल अमृत असतं का नाही आपलं. आणि श्रावण महिना आणि दुसरा देवाचा बेलाचा वाचा नारायण 12 महिने वाच की. म्हणजे कसं आहे आपलं की श्रावणात त्याला बेल वाहतो तवाच वाचायचा. अवघड होता हे. चला आता तिथं ते आकाशाची ती तुझ्या ते तू आहे तुझी नाही तू त्याचा द्रष्टा आहेस. ही 5 तत्वे बंधनद्वारा अत्यंत दुःख देणारे आहेत प्रसिद्ध आहे. 5 खूप दुःख देतात. काम कोस क्रोध शोक मोह भय होय हे सगळे काय आहेत दुःखदायक आहेत. हे तर प्रसिद्ध आहेत म्हणतेस तू आकाशात सोडून दे तुझे आहेत घेऊ नको भीती बाळगू नको शोक करू नको. ते आपल्या आयुष्यामध्ये खूप छान येते चिंतन. दुःख त्याच आहे तत्वच आहे ते तर तू दुःख उत्पन्न करतो तू त्याला पाहतस पण दुःख माझं म्हणून आपण त्याला धरून राहतो. ही जर कळालं माणसाचं दुःख कमी होतं ना फरक पडतो नाही एकदम ते बाजूला जातं दुःख. तत्वाचं दुःख आहे ते माझं नाही मी त्याला पाहतो. याला एक सांगतो तुम्हाला काका हमेशा होण्याचे अंतःकरणाचे धर्म म्हणजे सुख दुःख. आता सुख बी सांगितलं दुःख सांगितलं सुख सांगितलं मोह सांगितलं काम सांगितलं क्रोध सांगितलं आणि भय बी सांगितलं. हे सगळे धर्म अंतःकरणाचे तर त्याच्यावरून तू भिन्न आहेस. क्रोध येईल जाईल अंतःकरण भेल अंतःकरण रडल त्याच्यावर तू रडणार नाहीस. हे धर्म अंतःकरणाचे असा निश्चय झाल्यावर मग तू माझ्यामध्ये राहतोस तू देहात राहतोस पण निश्चित होत नाही. आता पुढे हे ध्यानात धरून
कामाधिकाचा त्याग करावा असे माझे तुला सांगणे आहे. काम म्हणजे इच्छा. खरंच आहे, तुम्ही इच्छा सोडून बघा, माणूस शांत राहते. तुम्ही प्रयोग करून बघा. एक समोर एक माणूस आहे, त्याच्याकडनं आपण काही डिपेंड राहायचं, त्याच्याकडनं काही डिमांड करायचं नाही, त्याला काही वासना मागायची नाही, त्याच्याकडनं आशा धरायची नाही, आपण उदास ठेवायचं, तर आपल्याला त्याच्याकडून त्रास होतच नाही. आता समोर आपण जर काही इच्छा करावं, त्याने मला बोलावं, त्याने मला सुख द्यावं किंवा काही करावं किंवा काहीच नाही, मग तो समोर आला तर इच्छाच नाही, तर ते काय बोलला काय, सुख दिलं काय, ना सुख दिलं काय, तर आपला त्रास होत नाही. पण त्याच्याकडनं अपेक्षा केली तर दुःख सुख वाचन काहीच नाही. म्हणून हे लक्षात ठेव आणि तू काय कर, त्याचा त्याग कर. कुणाकुणाचा काम, क्रोध, शोक, मोह आणि भय सोपं जाईल. त्याग कर. खूप सुंदर शिकवायचे काही. असं मंदिर आमचं ठप्प व्हायचं त्यांचं बोलताना. कसा त्याग करावा महाराज? जेव्हा तुला दुःख उत्पन्न होईल, दुःखाला वाढवू नको, दुःखाला शिवू नको, दुःख हृदयात येऊ देऊ नको. 4 गोष्टी. दुःखाला शिवू नको, येऊ देऊन जाऊ. उत्तम धर्म अंतकरणाचे येतात थोडंफार. समोर मुलगा आला, प्रेम येणार नाही का? येणार की नाही? येणार नाही प्रेम? देवाला आनंद होणार नाही? खाल्लं बेकर येणार नाही? कुणी छान बोललं आनंद होणार नाही? त्रास दिला दुःख, मग हे सगळं धर्म अंतकरणाचे माझे नाही. मी सुख नाही दुःख नाही हा व्यवहार आहे, हे आकाशाचे हे तत्व आहेत आणि हे होणारे. बघा तुम्ही ते जेव्हा आपण भांडण केले तर 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धे घंटा त्रास होतो, पुन्हा विसरले, पुन्हा काहीच नाही. मग आधी ते त्रास होतो पुन्हा निघून जातो, हे कसं? मग आधी मी त्रास होऊन येतो ज्ञाने होतच नाही काही, होतच नाही. आपलं धैर्य, आपलं ज्ञान, आपलं तत्व, आपली जाणीव, आपली बद्धता संपणं, आपलं ज्ञानात येणं, हृदय ज्ञानमय होणं दुःखाला ते टाकून देतं, सुखाला अनुभव देतं, देहातून अंतकरण अलग होतं, भगवंतात समाविष्ट होतं, चार वृत्तीला तोच दिसतो, राग लोभातून वृत्ती बाजूला येते, ही आत्मस्तुती. पण हे ऐकून होत असतं, आधी नाही. त्याला सतत मारा पाहिजे. एक सांगतो उदाहरण तुम्हाला, म्हणजे काकांना सांगायचं. त्यांची परिस्थिती नाजूक होती पहिल्यांदा, लहानपणी वडिलाच्या काळात खूप गरिबी, म्हणजे साधारण परिस्थिती. तर ते टोपले भरून धान्य ठेवायचे रस्त्याला. त्यांचे आजोबा पाया नव्हते, त्यांना घसरत द्यायचे सीटनं, पांगळे होते. तसं करून धंदा करायचे. पुन्हा तेव्हा काय रिक्षा काय होतं त्या काळात, रस्त्यानं असं हात टेकत घसरत जायचं सीटनं, पायच नाहीत ना. किती कष्ट असेल त्या जीवाला. हा, तसं करून कमवलेलं. किती कमवणार कमवून. मग ते टोपल्यापाशी बसायचे आणि गुरुजीची पूज झाली की त्याला झाकायचे, काय पोत, आणि बाई दुकानाला सांगायचे की बघ माझं. ते मला शिळे खाल तर खाऊ दे, मी 10 बघल, पुन्हा जर आता मी बघणार नाही. ते मला जाऊ दे, शिळीचं पोट भरून दे. काका म्हणायचे, मी झाकायचं जायचं. टोपल्यावर पोती, टोपलं रस्त्याला. विकलं तर तेवढं विकलं, काय 1 किलो 2 किलो 5 किलो त्याच्या पैसा त्याच्यावर निर्वाह. दुकान वाढलं, मुलं झाले तर नंतर वाढत होती ना. मग त्याला एक उदाहरण देत होते काका. एकदा 2दा मी त्याला मारलं, सतत खाल्लं कसं काय राहील जरा. मग जेव्हा त्याला काठोक मारलं लागलं तर ती येतच नव्हती, पण जिला मार नाही लागला ती येत होती. मग जिथं अज्ञान होती ती देहावर येते, जिथे ज्ञान येते ते देहावर येत नाही. तसं शेळी मार खायला येत नाही, तसं बुद्धी अज्ञानाला देहावर येत नाही. बुद्धी अज्ञानात देहावर येते आणि बुद्धीला ज्ञान आहे ते देहावर राहत नाही. तसं काठी खाल्ली शेळी इकडे येत नाही, आणि काठी न खाणारी त्या तोंड लावायचं राहत. कसं उदाहरण देते बघा. पुन्हा हे जायचे मग लोक नाव ठेवायचे बाजारातले, ब्रह्माची शाळा सुटली, आलं ब्रह्म. काकाला ब्रह्म म्हणायचे. आलं ब्रह्म, आलं बसला होता दुकानात. तेच पुन्हा संत झाले. आलं ब्रह्म, त्यांनी ठेवले म्हणायचे नाव. तुम्हाला म्हणलंय का मला बायका असायच्या, पट्या बसायच्या 3ला 4ला, गप्पाच्या गप्पा, गुचके गुचके, आणि इकडचे तिकडचे गप्पा प्रगट होतो. ते स्टेप बाय स्टेप होते परमाता. तिथं काय होते, घराने पाप
त्यानं काय सांगितलं त्या दिवशी, म्हणले शेळ्या बसल्या वाट्यावर रवंत करायला अशा अशा शेळ्या मेंढ्या म्हणले. म्हैस खाती पुन्हा बाहेर काढते गोळा आपण रवंत बसले म्हणले वट्या वट्यावर म्हशी शेळ्या गाई अख्खे अख्खे कुमटे उलत आहे. 4-5 बायका होत्या गल्लीतल्या, मोजून ते टपरा फपरा खपरत आहेत. तिला घरी बसता येत नाही, जा बाहेर म्हणलं की यायचं. मला म्हणायचं तुझं काय वय आहे का? मी म्हणलं आता काय करू, तुझं तिथं कोण कोण आहे? मला एक बाई बोलली, हो काय 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 झालं काय झालं म्हणलं, तुझ्या वयाचं कोणतरी आहे का म्हणतो, कोणा करायचं का? अगं त्या सगळ्या म्हाताऱ्या आहेत ना, फक्त त्याच वयाला बुद्धी ऐकायचं, तू कसं जाते कुठलं की बापाला वाली त्यांच्या नादी लागत नव्हते. तिथं कोण असतं सांगा बरं, ज्याला काही काम नाही त्यांना नाही काम बसत तिथं, असं म्हणायचे लोक. म्हणजे हे किती म्हणजे जे पुढे चालले का त्याला भाग आवडते, म्हणजे संसारी असतात किडे. आता ऐका पुढचा, हे ध्यानात धरून कामाधिकाचा त्याग करावा असे माझे तुला सांगणे आहे. कामाच्या ठिकाणी आसक्त झाल्यामुळे रावणास अत्यंत दुःख झाले. रावणाला कामच होता की मुनसीत आणली की, कामाच्या ठिकाणी आसक्त झाल्यामुळे रावणास दुःख झाले, त्याचे राज्य गेले, यासाठी कामाचा त्याग करावा. काय उदाहरण दिलं रावण, बापरे. बिभीषण म्हणले का दुष्ट लोक सल्ला पटकन नाही देतो. दुर्योधन हे की नाही. आता ऐका, क्रोध हा राक्षसापेक्षा जास्त घातक आहे. आता काम सांगितलं, आता क्रोध कुणाची तत्व आकाश आहेत ते नीट लक्षात ठेवा. उद्या एका कपायला विचारणार आहे. आता क्रोध दुसरा आहे तत्व, हा कुणाचा आकाशाचा, हा राक्षसापेक्षा जास्त घातक आहे. कामापेक्षा क्रोध जास्त. हा, राक्षस म्हणले क्रोधाला, कारण राक्षस दुसऱ्याचे रक्त पिऊन राहतो, पण क्रोधी मनुष्य स्वतःचे दुसऱ्याचे असे दोघांचे रक्त पितो. लोकांचं पिते रात्री माणूस समोरच्याला त्रास होते. आपले रक्त आटत दुसऱ्याचं आटून टाकतं ते. पण तमोगुण माणसाचा इटाळ पण नसावा. म्हणजे मला सांगायचं आम्हाला, आपण पाठ ऐकतोय म्हणायचं हो तुम्ही कुणाच्या घरात जाजू नका म्हणायचं, खरं जात नका. तुम्ही व्यवस्थित राहा, सवळ्यात राहा आणि आलिप्त राहा, कारण हे सगळे बरबटलेत म्हणायचे भान. मग त्याच्या ऐकून सवय तसं राहिलं काही. तुम्हाला खरं सांगतो आता, तुम्हाला चिंतन वकील करून सगळं झालंच, संपलं होतं सगळं. दोन्ही महाराजांनी हे ठेवले होते. माझं मी चिंतन सुरू केलं. मला माझ्या कॉलनीमध्ये 8 ते 9 वर्ष कोणती बाई कोणाचं आडनाव मला माहित नव्हतं. मी विचारायचं तुला कोण, मी बोलत होतो कोणाला, मला काय काम पडणार कोणा उदाला हस रे करायचं, सगळी गेली कॅसेट. मला 9 ते 8 वर्ष कोणत्या बाईचं घर काय आडनाव आहे मला कळत नव्हतं. आत्ता 12 वर्षाला कळायचं ती बाई ते तेव्हा गणपतीला ठेवलं जातात, ही कुणाची ती कुणाची. आमच्याकडे बाहेर गावात बाहेर देवीला गणपतीला. आता राक्षसाचा अनुभव रात्र झाली म्हणजे येतो, कसं बोलले बघा आता. पण क्रोध तर रात्री आणि दिवसा दोन्ही येतो. म्हणजे क्रोधी माणूस आपलं रक्त आटत लोकांचं पितो बघा. पहिल्यांदा काय म्हणणे, राक्षसाचा अनुभव रात्री येतो. राक्षसाचा म्हणजे रात्र दिसत नाही, राक्षस इथं भूत आहे तिथं दिसलं काही नसतं ताई. पण असंच आपल्या माहिती, आपल्या समोर कधी आलं तर नाही, पण ते येऊ शकत पण नाही, आपल्या ती गॅरंटी बरोबर. आता आहे का, राक्षसाचा अनुभव कुठे रात्री, पण क्रोध तर रात्री पण दिवसा. हे राक्षस गाव आहे रात्री, हा क्रोध राक्षस कधी येतो, दिवसा येतो, त्याला तर वेळ काय नाही, कधी येत. आता तो दिवसा बघावा तेव्हा खेळाट घालत असतो. राक्षस दुसऱ्याच्या भीती दाखवतो, राक्षस दुसऱ्या भीती घालतो, अनाथ खेळ घालतो. आपण स्वतः कधी भीत नाही, व क्रोधी स्वतः घेऊन दुसऱ्याला भीती दाखवतो. क्रोधी स्वतः कधी क्रोधी भीत होय क्रोधी भीत नाही, दुसऱ्या जणांना फोडतो, ते दुसऱ्याला घाबरवतो. भूत दिसते, स्वतः भीती का लोकांना भीती वाटते, आपली भीती वाटते, ते स्वतःला नाही.
तसा क्रोधी भीत नाही, लोकाला भीती घालतो. हे अवघड आहे, कलियुगात सगळं तेच आहे बाबा, हे सगळं माहिती आहे आम्हाला. क्रोधी स्वतः कधी भीत नाही. रस्त्याचे रागीट माणसं असत का, तोंडाचे पाषाण हृदय, त्यांना पाझर नाही. आणि एक सांगा अजून, क्रोधी माणसाच्या डोळ्यात पाणी येत नाही. लिहून ठेवायचं, लय परीक्षा द्यायच्या कधी. अत्यंत क्रोधी असतात का, भयानक तुफान ते दगड असते त्याला त्याच्या डोळ्यात पाणी दिसत नाही कधी. कुणी मेलं तरी काय झालं तरी ते जाऊन बघते, असं बघ दगडासारखं बघते, आपल्या बघते टकटक पाणी येते. खरं सर अस्तित्व नाही, बघितले मी धड धड, त्याला काहीच वाटत नाही. कारण ते दगड मोतीची वृत्ती, दगड पाषाण, काळे पाषाण, त्याला पाझर फुटत नाही. बोलतो कोणतं आता, त्याला काही डोळ्याचा दोष असेल तरी वेगळेच, त्यांचं पाणी हातलं का त्याला येतं तो भाग वेगळा. पण ज्याला पाषाण हृदय आहे, जे एकदम भयानक क्रोधी आहे, त्याला पाणी येत नाही. कारण त्याचं हृदय द्रवीभूत होत नाही. दया माया नसते त्यांना. त्या क्रोधी पशी दया माया हा लवलेश नाही. कारण ते तापट असतात, ते आयुष्यावर क्रोधावर त्याच्यावर चालून असतात. त्याच्यावर ते म्हणते मी का भिऊ, मी कशामुळे भिल. खरे खरे सांगू तुम्हाला, क्रोधानं रावणाचं राज्य मातीत गेलं. त्याची सोन्याची नगरी जळून पाण्यामध्ये गेली, पाणी होऊन. तुम्हाला सांगते, 54 नाती आणि कायशी नाती उसके घर में दिया न बत्ती. नातू आणि नाती काय 1.25 लाख का 1.5 लाख आहेत, 2 आकडे. एक 1.25 लाख 1.5 लाख, 1.25 लाख नाती धरू, नातू धरू, नाती आणि नातू. 1.25 लाख नाती उसके घर में दिया न बत्ती. मला हे सांगायचं, मुर्दे किती असतो ते. उसके घर में दिया न बत्ती, या लक्ष लावून. कशामुळे क्रोध असं सांगितलंय. उदाहरण बघा, उसके घर में दिया न बत्ती, सगळं मात घेतले ते ना. त्याचे तांडव नृत्य, त्याचे स्तोत्र बघा, तांडव स्तोत्र, बाबा बाबा बाबा, ते अवघडच आहे. त्यानं कळत परत उतरला. शंकरानं फक्त अंगठा दाबला, त्याला कळच लागली, ना 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 तुला घालते. दुसऱ्याला भीती दाखवतो म्हणून क्रोधी मनुष्याला, ऐका पुढतरी जाणे, थोडस पिळकी झाले. राक्षसापेक्षा नीच समजून त्यागावा. क्रोधी मनुष्याला राक्षसापेक्षा नीच समजून त्यागावा. खरंच अंतर ठेवा ताई, पण तो सावली पडत होत नाही. बाजूला नाही, साईड साईड ना, माय 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 गोड गोड बोलायचं, तू तिकडं मी इकडं. कसं टाटा वान आहे तरी का, अंगावर वीज पडल्या काय करा, वीज पडल्या जाळून टाकते, तसे बाई जाळून टाकली लोकाला. म्हणून लांब 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 लांब. चला, त्याप्रमाणे शोक मोह आणि भय यापासून दुःख होते. शोक मोह आणि भय एकूण काय होतं, दुःख होते. हे प्रत्येक प्राण्याच्या येणाऱ्या अनुभवाचे सिद्ध आहे. म्हणून त्याचाही त्याग करावा. कोणाचा, शोक मोह आणि भय. शोकात्मक राहणे. दुःख का करायचं, कोणी सुधारेल ते. दुःख का होतं, संबंध जडाचा, विकार वृत्तीचा, अनुभव जगाचा, 3 गोष्टी. शोक, विकार वृत्तीचा, संबंध देहाचा, आणि कुठ्याचा कधी वृत्तीचा, देहाचा. तिथं सांगितलं विकार वृत्तीचा, अनुभव जडाचा, संबंध देहाचा. ते जडी दुसरं बोलली, एक वाक्य गेलं, त्याच्यामुळे दुःख होत आहे. तुम्ही अनुभूतीत राहा. खूप सुंदर सिद्धांत आहे. जेव्हा तुमचा जीवाश्वाचा आवेग होईल, देहाचा बाध होईल, वृत्ती देहाला सोडून दे. मग तिला सोडलं तर कुठं राहील, तिला एक जागा लागते ना वृत्तीला संबंध करायला. उत्पन्न होती अंतःकरणातून, अनुभूती घेती ज्ञानातून, स्थिर होती त्या माध्यमातून, श्रवणातून, आणि ईश्वराच्या आत जाती बोधात. मग तिथे थांबते, ती स्थिर होती. कारण तिचं ते स्थान आहे.
कुठं स्थान आहे तिचं? तिने ईश्वराला भेटण्यासाठी श्रवणात आली, मी कळण्यासाठी बोधात गेली, अनुभव चाकण्यासाठी वेदात आली, आणि तिचं रूप तिला कळालं ती भगवंतात गेली. मग ती बाहेर येते का? दुःख होतं का? व्यवहारच होती का? देवाला म्हणते का? पापुण्य करते का? कर्मात राहते का? जगत राही म्हणते का? नाही, दृश्य मीच आहे. खूप सुंदर आहे ताई, खूप चिंतन छान आहे. पंचकर्म जर अभ्यास केला तर तुम्ही अर्धा पर्वत हल्ला तुमचा. पण कसं आहे, बायका गोष्ट करत नाहीत, पाठ करत नाहीत. मी आता बघितलं, सगळ्याच्या घरात जाऊन आले, राहिले, बघितलं. कुणी त्याला काढीत नाही, वाचित नाही, काय नाही. तुम्ही करा वट मी हाय रामदट, सांगा पंचकर्म सांगा काय ते. अरे इथं मुलं नाही द्यायचं का? पैसे भरले असले ना मग कळत होतं. अबा पैसे भरले, ऐका ऐका खरं सांगतो तुम्हाला, खोटं बोलत नाही, मला पैशाचा विषय नाही, पण भरले 1000 रुपये मग वाया जातील. त्याला करा करा. आता इथे आपला टाइम झालाय, एक वाचून दाखवते गोष्ट, ऐका. एक मिनिट. राक्षसा कसा नीट समजून त्याप्रमाणे त्याचा त्याग करा. कोणता? हे आकाशाचे काम करून शोक मोह, त्याप्रमाणे शोक मोह याचे दुःख होते. प्रत्येक प्राण्याला येणाऱ्या अनुभवाने सिद्ध आहे, म्हणून त्याचे त्याग करावा. पूर्ण अनुभव तर नाही, क्रोधी हे खराब आहे, त्याचा त्याग करून बाजूला राहावं. निदान त्याच्या ठिकाणी अहंता ममता ठेवू नये. वस्तुतः ही कामाधिक 5 तत्वे सूक्ष्म देहाचे धर्म आहेत. बघा आता, ही 5 तत्व कोणाचे? सूक्ष्म देहाचे धर्म आहेत. लय मस्त आहे. मग स्थूल देहाचे नाही. हे धर्म कोणाचे? सूक्ष्म देहाचे. काम, क्रोध, शोक, मोह, लोभ आणि भय तेच सांगायले. कुणाचे तत्व आहे? सूक्ष्म देहाचे, आणि ते तुझे नाही. आता तरी पण यांच्या तड्याक्यात अंमल स्थूल देहाच्या ठिकाणी स्पष्टपणे नदच येतो. त्याचा अंमल कुठे येतो? स्थूल देहात. त्याच्या तो कोणाचे? सूक्ष्म देहाचे. परिणाम होतो स्थूल देहावर. भीती तुला वाटते, तू घाबरतोस, किती अवघड आहे. मध्ये मध्ये न्याय घेतो. मधीच नाही तिथे पंचकर्म काय उगं वाटलं काय? तुमच्या लाखो कथाचा कोटी कथाच एक फळ आहे. कोटी कथा कळले बाहेर पागल बाहेर. आता आहे का? तरी पण त्याच्या तडाक्यात अंमल स्थूल देहाच्या ठिकाणी स्पष्टपणे नजरेस येतो. म्हणून ही स्थूल देहाची तत्वे आहेत असे समजून याचे स्थूल देहाच्या तत्वाबरोबर वर्णन केले आहे. त्याचा परिणाम स्थूल देहावर होतो, म्हणून स्थूल देहाचे तत्वे आहे, म्हणून ह्याचं वर्णन करण्यात येतं. ही तत्वे सूक्ष्म देहाचीच आहेत. आता फक्त वायू बस झालं, पुढचं कसं झालं? खूप झालं कंडीभर. उद्या अनुवाद करायचा. उद्या मी सांगणार नाही रे बाबा, वाचा पिचा काय ते करा. तुम्ही सांगायचे 5 तत्व: आकाश, वायू, तेज, जल, आप आणि पृथ्वी. पहिल्यांदा आकाशाचे तत्व 5 आहेत: काम, क्रोध, शोक, मोह आणि भय. हे बिनबघता सांगायचं. हे बायका वाचतात का? काय मला तर काय माहिती, बघू का काय करू कट्ट्याचं. आपण वाचून घ्यायचं. ते काम कुठं उत्पन्न होतो, क्रोध कसा असतो, शोक कसा असतो, दुःख येतो, मोह कसा मातीत घालतो, भीती कशी असते, तमोगुण भीती तयार करतो. स्वतः तो भीत नाही पण लोकांना घाबरवतो, लोकांचं रक्त पितून आपलं रक्त आटवतो. असा क्रोधी माणूस खराब असतो. त्याचा विटाळ पण होऊ नये, त्याच्या संगतीत राहू नये, त्याच्या बाजूला राहावं, त्याचं वार अंगावर येऊ नये, असं अंतर ठेवावं. त्याचं वार आपल्याकडे आल्यावर बरोबर लागल. पण क्रोध ह्या लोकांना क्रोधी वाटत नाही. रावणाला वाटलं का मी क्रोधी म्हणून? किती छान वर्णन आहे. सांगा ना, कुणाचे धर्म कोणते, ते कुठे उत्पन्न होतात? आकाशाच्या हृदयामध्ये काम उत्पन्न होतो, आणि तो आकाश तत्वापासून असतो. आकाश म्हणजे पोकळी. तिथून ती इच्छा, ती इच्छा केल्यावर तडपड जीव झाली तर बरे, नाही झालं तर मुंडकं धरायचं. किती सूक्ष्म आहे. मग हे अभ्यास करून 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 माणूस जर अधिकारात येतं, मग काही असो नसो शांत राहतो. तुम्हाला म्हणलं मी जितूरला आल्यावर शिकलो साड्या घ्यायच्या. आधी आलं होतं नाही, खोटं बोलायचं सांगा. काय सांगतो तुम्हाला, मी परवणी दुकान कधी पाऊल टाकलंय नाही. काम प्रगट झाला. जिथं काम तिथं नाही राम, जिथं आहे राम तिथं नाही काम. चांगलं माऊली करे. उदाहरण सांगतो तुम्हाला. जोपर्यंत माझी बहीण माझ्यासोबत होती गावात,
ती म्हणायची बांगड्या करता म्हणजे जाऊ तुला काय करायचं हे चल. काय कशी घालती चप्पल गाड्या 10 रुपयाची स्लीपर त्याची किंमत 10. तुटली की दुसरी पुन्हा तिसरी तेच म्हणत तू हे घालते मला काय उजेला. अगं तसं नसतं ग. चांगलं लोक नाव ठेवते तुला तुला कमाला ठेवाय. तिनं तर आता स्टँडर्ड VIP तर ती मातीत जाती आणि ईश्वराकडे गेल्यावर मी कोण हे स्थिती तयार होती. म्हणून जास्त बदापड्यात जात बसू नये कुणाच्या ओळखंड्यात जाऊ नये. पण एक वाक्य सांगते बघ मी बघते आता शांत होते. तुम्हाला सांगितले मागं मी आता कमटी गेली कमट्याच्या बायका असतात तिथं आणि पुन्हा पाटल्या बांगड्यावाल्या आता संपलं ते त्याला गेलं आता कशामध्ये आता लाव कर आणि त्या घालून यायच्या बांगड्या पाटल्या आणि मग हाताकडे बघायच्या. आता आमच्याविषयी काहीच नव्हतं ना त्याला काय ज्ञान मात्र सगळ्याला नाही बिलकुल नाही. अरे तुम्हाला सांगते 1 मिनिट अजून विचारांतर होते पण तुम्हाला सांगते हा देह तर बघता बघता 50 झाले 60 झाले आता किती राहिला 10 5 अरे 5 मिनिटे माहित नाही 5 घंटे माहित नाही 5 वर्षे माहित नाही 5 मिनिटे माहित नाही 5 सेकंदही माहित नाही. आमच्या सासरे चहा पिताना बशी खाली पडली पहिली दुसरी बशी खाली पडली. पितात तुम्ही सांगा त्या चहा पिताना त्या मात्र वाटतं का मी मरण असे बसलेले मी उचलून त्या काल सांगते शिल्पाला बाई तुला अगं मी आणलं म्हणून उचलून त्यांना बाहेर मी असं उचललं बाहेर आलं तर हेच लुळू लागले गरबड आली आगता हे अंतवा सांग का मृत्यू म्हणजे काय सांगणार तुम्हाला मी. काल म्हणजे काय सांगणार नाही. जन्म म्हणजे काय देह म्हणजे काय मी म्हणजे काय आणि तू म्हणजे काय. तुम्हाला प्रश्न तो सकाळी बोलत कोण विचारले आता माई मृत्यू कसं माई ऐका ना तुम्ही वाचन करा म्हणता आम्हाला वाचलं ना आमच्या मला आता पंचकर सुरुवाती सांगितले तुम्ही आत्मज्ञानाचा धन प्रगट करून मला ध्येय दे ह्या देहातून तुला प्राप्त करेल आत्मज्ञान प्रगट करेल आणि तुझी प्राप्ती करेल ह्या देहातून हेच करेल तुम्हाला ह्या देह दे आणि हा देह दिला की माझं लेकरू माझं पोरगे माझा नवरा माझा बाप आणि माझा हरी कुठे म्हणते आपण माझा विठ्ठल म्हणतो का अभंगात म्हणते बाई विठ्ठल माझा 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 त्या करती पुन्हा हे करती त्या भजनाच्या वेळेला भाजून काढा माझ्यापाशी कारण आमच्याकडे मी जिथे राहते का उद्या पंगत माझी चालेल नाही आणि ज्ञान तीर्थ प्राशन करावं ज्ञान आहे जे ज्ञान गंगे न्हाले ते पूर्णता होऊन ठेवले परमार्थ ऐकू ना बाबू तुम्ही जाता थांबलं तुमच्या मनात ताई पण तुमच्या मते ऐकलं म्हणूनच बसली कारण आपण कुणाला त्रास दिला नाही तो आपल्याला त्रास देतो मग तो आपला वैरी होऊन समोर येतो. खरंच आहे सत्य नाही ते आपल्या समोर येते ना ते फेडत बरं तरी फेडू जा त्याला वैर करू जा पण आपण त्याला वैर करू नये पुन्हा कशाला करून ठेवायचं आला हा राम राम थोडस कमी बोलायचं स्टॉप करायचं पण त्यांचं वर संपवायचं बाबा तू छान तुझ्या ठिकाणी तू छान माझ्या ठिकाणी मी छान तुझा माझा व्यवहार जमत नाही तू तुझ्या बशी मी माझ्या बशी संपलं संभाषण बंद. आहे तर पण मला बोलायचं बाबा तो अशा अशा संपलं पण वैर जर केलं तर पुन्हा यावं लागतं. पण एक सांगतो तुम्हाला जेवढं पाप आहे तेवढं दुःख आहे जेवढं पुण्य आहे तेवढं सुख आहे. आयुष्य कधीच चुकत नाही म्हणून पाप करू नये पुण्य सोडू नये आणि पुण्याचा करता होऊ नये 3 गोष्टी लक्षात ठेवा. पुण्याचा करता होऊ नये करता झालं की पुण्य भोगायला यावं लागतं पुण्य व्हावं आणि त्या पुण्याला सोडून द्यावं. केलेलं कर्म नैष्कर्म झालं तर पुण्य उत्पन्न होत नाही आणि केलेल्या कर्माचा संबंध झाला तर ते पुण्य संपतच नाही भोगावंच लागतं. आता नैष्कर्म होतं कर्माचा संबंध जातो तो ज्ञानाने कर्मचित्त सोडून देतं श्रवणानं कर्माचा अकर्ता होतो मोक्षानं कर्माला अंतःकरण फेकून देतं अधिकारानं. पाहू नका बाबी अंतःकरण कर्माचे संस्कार बंद हो बेटा तेच आहे कर्मातून अंतःकरण भिन्न होत ते कर्म अंतःकरणाला ते कर्म अंतःकरणात राहतच नाही
ते वृत्ती कर्माला शिवतच नाही, ते कर्माचा संबंध होतच नाही, म्हणून ते कर्म पाप पुण्य तुम्हाला देतच नाही. म्हणून ते कर्म तुम्हाला पुढे नेतं उपासनेकडं. उपासनेमध्ये तुम्हाला शुद्ध भाव होतो, वृत्ती स्थिर होती, पवित्र अंतःकरण होतं, आणि त्या ठिकाणी ईश्वराला आगमन करण्यासाठी ते आधी अंतःकरण पावन आणि पवित्र होतं. त्या अंतःकरणाच्या चौकटीवर चौरंगावर भगवंत म्हणजे विराजमान होतो. अंतःकरणाच्या 4 वृत्त्या म्हणजे चौरंग आहे. मन बुद्धी चित्त अहंकार हे 4 पायाचा चौरंग पवित्र झाला तर त्या ठिकाणी परमात्मा येऊन थांबला आणि त्याचा संबंध झाला. तो मी आहे असा अनुभव आला. देह बुद्धीचा नाश झाला, आत्मप्रकाश चित्तात पकडला आणि चित्त ईश्वराकडे गेलं. जगतातून अलग झालं, देहातून बाजूला गेलं, ईश्वरामध्ये समाविष्ट झालं. ते चिन्मय झालं. तर राग लोभ काम क्रोध जरी झाले ते धर्म अंतःकरणाचे असतात. संबंध ईश्वराचा असतो, व्यवहार बाधित असतो आणि स्वरूप प्रगट असतो. तो महात्मा असतो. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत माऊली. आपल्याला क्रोध का पटकन येतो त्याचा ऐका आता. एखादा खूप सुंदर असतो, पवित्र असतो, पण त्याला काही खपत नाही. तो मनाचा मोकळा निरागस असतो, पण समोर जर शत्रू जरी आला तर त्याचा आदर करायचं हे ज्ञानी महात्म्याचं लक्षण असतं. पण त्याला ते बेभान होतो. तो का होतो तर त्याची पावर कमी असते ज्ञानाची पावर. का समोर जर कोणी आपल्या अंगावर आलं, एक लक्षात ठेवा, तुमची चूक नाही, तुमची चूक नाही, तुमचा दोष नाही, पण तरीही तुम्हाला समोर चांगलं वागून जर कोणी अंगावर आलं, नीट आहे तर ते सहन करण्याची पावर जर असली तर समोर तर पुन्हा शर्मिंद होऊन खाली मान घालून जातो. आपण फक्त ऐकायचं आणि शांत थांबायचं. तेव्हा तापलेला असेल तर कडजी धरायची, समोर अंगावर आला असेल कान बंद करायचे, वृत्ती स्थिर करायची, त्या शब्दाला बाहेर फेकायचं, रामाचं स्मरण करायचं, आपल्या महिमेत राहायचं, आत्मबोधात यायचं, मी राम समजायचं, शब्दाला फेकून द्यायचं, त्याला ज्ञानाचं वैभव म्हणायचं. किती छान माऊली. साष्टांग दंडवत. खरंच रामकृष्ण हरिमाई. ते सुंदर, खूप सुंदर. म्हणून समोरचा शर्मिंदा होता खाली मान घालायची आणि सहन करायचं. त्याला पुन्हा लाज वाटली पाहिजे की आपण किती जरी बोललं त्याची मान हालचाल नाही, हुस नाही का पुस नाही. मग त्याचं पाक त्याच्या पदरात जातं. मग त्याला उलट सुलट बघावं लावतो देव. पवित्र माणसाला, पुण्यवान माणसाला जर दोष नसताना अंगावर गेलात तर ते तुम्हाला त्याच्या अंतःकरणाचं त्रैमाम होतं, तो सहन करतो. तर त्याचा मधला परमात्मा त्याचा बदला घेतो आणि त्याच्या समोर त्या समोर ते दुःख, त्याला त्रास झालेला भगवंताला सहन होत नाही, कारण तो प्रेमळ आणि भक्ती पुण्यवान असतो. म्हणूनच तो अधिक त्या क्रोधाला सहन करतो. आपलं कुठं कमी पडतं म्हणून आपण उसाळ्या मारतो. पण जेव्हा जेव्हा आपल्या समोर आपलं पाप येतं, जेव्हा जेव्हा आपल्या समोर क्रोध येतात, आपला गुन्हा नसतो तरी आपल्या अंगावर येतात. आपण छान वागले असतो, कधी चुकलेलं नसतं, कधी कुणासाठी आपण काही वाईट चिंतलं नसतं, त्यांची सेवा सतत असती, पण समोर त्याची किंमत नसती, तर त्याचं पाप असत. तुमचं पाप नाही, त्यांचं पाप. मग ते त्यांना पुन्हा कळतं. साष्टांग दंड सद्गुरू. हो, मग प्रत्येकाच्या आयुष्यात असतच आहे. मग तुम्ही सहन केलं, त्या नारायणाला पुन्हा ते सहन होत नाही, मग त्याचं उलट वांगडी कसं केला, मग त्याचं उलट होते. लिहून ठेवायचं, पण जेवढं होईल तेवढं सहन करायचं. पण ज्या ठिकाणी पर्यायच नसेल तेव्हा बोलायचं. आता समजा मला कोणी म्हणलं चोरी केली, आपण घेतलेलं नसतं, मग त्यावेळेस न बोलता सहन करणं जमल का? मग त्यावेळेस म्हणायचं की मग तपासणी घ्या, बोला, प्रूफ दाखवा आणि मग मला बोला, तेव्हा बोलायला लागतं. काही सांडलं मी सांडलं नाही सांगावं लागतं. हमेशा तोंड बंद करून चालत नाही. पण जेव्हा आपल्या अंगावर भाड 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 यायला कोणी तर तोंड बंद, मग त्याची सजा त्याला देव देतोच. विनाकारण कुणाला त्रास देणं, कुणाचा छळ करणं, कुणी जर घरात चांगलं बघत असेल तर त्याला वैर करणं, हे जिवंत पाप आहे तुझ्या घरात. तो वास्तू त्रयमान होतो आणि त्या घरात पुन्हा सुख शिवत नाही. लिहून ठेवायचं.
लिहून ठेवायचं की छळ कधीही कुणाचा कुणी करू नये. ज्यानं कर्म केलं, ज्यानं घराला सांभाळलं, मी तुम्हाला काय म्हणते, माझे सगळं करते म्हणते की नाही. आता तर 3-3 तास उठत नाही रोज देवा बसते, 3 तास उलट मला लाज वाटेल याचा. का तर घरात लहरीत त्याच्याच आहेत. तसंच आहे तुमच्या इकडचे. हा, आमच्या घरातला परमात्मा मुद्दाम तुम्हाला बोलायले तुझ्या संतुष्ट होत नाही, कारण तिथला वास्तू खराब, निगेटिव्ह वृत्ती म्हणते त्याला, निगेटिव्हिटी. हे कुणाच्या घरात नसावं आणि कुणाचा छळ नसावा, कुणाला मानसिक टेन्शन देऊ नये. कुणाचा जर कर्म केलं त्याला मान इज्जत द्यावी की नाही. बरोबर आहे. मला हे सांगायचं होतं, तुम्हाला सांगून झालं की वास्तूमध्ये शांतता, सहजता, प्रेमता, पुण्यमयता सगळं असावं. दान धर्म, कुणाचे पावलं पडावे, कुणाचा धर्म व्हावा, कुणाचा आत्मा शांत व्हावा, कुणाच्या पायानं काय होईल, कुणाच्या बोधानं काय होईल, कुणाच्या स्थितीनं काय होईल. परिवर्तन एका क्षणात होत. म्हणून आपण जपून घरात राहायचं, पायानं सहनशील असायचं. काही जास्त तर त्याग करायचा. कुणाचं भलं होत असेल तर आपण त्याग करायचा. आपल्या पोराबाळाचा आनंद बघायचा आणि आपण स्थितीत जगायचं. देहावर नाही यायचं. बस एवढं सांगायचं होतं. आम्हाला हेच करायचं, तुम्ही पण तेच करा. आम्ही पण ते शिकतो, तुम्ही पण ते शिका. मंडळी विठ्ठल कल्याण द्या. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. तुम्हाला का सांगते, अलीकडचे प्रकार बघडले, मुलींचे स्वभाव, वातावरण बिघडले, कलिका आले. कलीमुळे त्रास होतो, कलीमध्ये भांडण होतात, कलीमध्ये घरामध्ये दुराग्रह आहे, भावाभावामध्ये कलह आहे. आपलेच पोरं, आपल्याच पोरी, आपलंच सगळं असतं, पण कधी कधी पटत नसतं. मग तिथे बाहेरून आलीये, तिला एक्सेप्ट करणं सोपं नसतं. बरोबर आहे का? जेव्हा तुझीच मुलगी तुला रागात येते, रागवते, तू ऐकून घेतीस, तेव्हा त्रास होत नाही. तुला त्रास होतो कारण ती माझी वाटते, ही माझी वाटत नाही. डिफरन्स असतो. माझ्या पोरीने दागिने घातले, 5 बॅगा आणल्या, 10 बॅगा आणल्या, ती कार मध्ये बसली ती माय हसती डोलती नाचती, आणि सून कार मध्ये बसली तर रडती. आता असं काय ते आहे की नाही? मग ती पण नटले तर हसावं, ती पण नटले हसावं. बरोबर आहे का? कोणी तर दुखत मधी, दुखणे म्हणजे तुझी पोरगी आहे आणि ती बी कुणाची पोरगी ना, तिने बी हसले लोकांचे पडते की नाही. तुम्हाला एक उदाहरण देते बेटा. जेव्हा कमतेतून घरातून यायची, नीट ऐका आता, तुम्हाला माझा मोठेपणा नाही बरं का, ते होऊन गेलं, त्याचा काय संबंध. पण जेव्हा एक पिशवी फ्रूटची, एक पिशवी भाजीची, एक पिशवी किराण्याची, लांब बरं होतं. मग तिने यायचं आपलं, चला दुकानामध्ये चाललो, चला. आणि ती कामाची लाज नाही बरं का आम्हाला, ते तुम्हाला लाज त्याला. आमची तेव्हा संपली ना, आपण घ्यावं का. आणि तुम्ही रस्त्याने चालता का? आता मला बायका, अहो तुम्ही आता कार आहे ना, पाय बघा चालता आता आई, तुम्ही उठता बसा घरमध्ये बसू काय, पाय टांगडे खराब करू का. एक पिशवी फळाची, एक पिशवी भाजी.